मुंबई महानगरपालिकेच्या उघड्या मॅनहोल्समध्ये हे पडून आता आणखीन एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। असलम शेख हे साकीनाका परिसरातील रहिवासी होते आणि आपण जो मॅनहोल्स पाहतोय या उघड्या मॅनहोल्समध्ये हा व्यक्ती पडलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर साधारणतः हा मॅनहोल्स आहे तो साधारणतः 25 ते 30 फूट खोल असा मॅनहोल्स आहे। इथे ही व्यक्ती जी आहे ती कोसळलेली होती। याच रस्त्यावरून पुढे या ठिकाणी जात असताना अर्ध झाकण जे आहे ते खुलं होतं आणि ह्या अर्ध्या झाकण खुले असल्या त्या ठिकाणी जाळी देखील नव्हती आणि त्यामुळे या ठिकाणी ही व्यक्ती थेट आतमध्ये कोसळलेली होती। इथून जर आपण अंतर बघितलं पुढे साधारणतः आपण अंतर बघितलं तर साधारणतः 15 ते 20 मीटर एवढं अंतर या ठिकाणावर आहे आणि इथून आपण जर पुढे गेलो तर साधारणतः एक 25 ते 30 पावलं चालल्यानंतर ही व्यक्ती जी आहे ती इथे आणखीन एक चेंबर आहे। आपण जर बघितलं तर इथून पुढे साधारणतः या ठिकाणी येऊन म्हणजे साधारणतः 15 ते 20 या ठिकाणी 15 ते 20 मीटरपर्यंत असलेल्या या दुसऱ्या मॅनहोल्समध्ये जे आहे ती व्यक्ती येऊन अडकली। हे अंतर जर आपण बघितलं तर साधारणतः 15 ते 20 मीटरपर्यंतचं हे फक्त अंतर आहे। मात्र या ठिकाणी जी व्यक्ती अडकलेली होती साधारणतः 10:30 पावणे 11 वाजता असलम शेख या ठिकाणी कोसळले। मात्र त्यांना बाहेर काढण्यामध्ये तब्बल 2 वाजले आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे। 55 वर्षीय असलम शेख याच परिसरामध्ये राहतात। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार उघड्या मॅनहोल्समध्ये पडून लोकांचे मृत्यू होत आहेत। त्यामुळे मोठ्या चिंतेचं वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आणि संघाचे प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।